9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघितलं असेल का जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं होतं का त्यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार आहे हा वाल्मिक कराड. आणि त्यानंतर आता 20 दिवस झालेत, अजूनही त्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली नाहीये आणि सरकारनं अजून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वारस्य घेतलेलं नाहीये. फक्त देवेंद्र फडणवीसांनी एकदा फक्त विधानसभेत सांगितलं होतं का आरोपी किती मोठा असला तरी त्याला सोडलं जाणार नाहीये, पण मग आता तो फरार झालेला आहे. मग हे जे 20 दिवस आहेत, हे 20 दिवस सरकारने त्याला फरार होण्यासाठी दिलेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आज फक्त सरकारने चौकशीचा फार्स केलाय. आज जे त्याचे 2 बॉडीगार्ड आणि त्याची बायको का यांना फक्त चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि त्यांना सोडून देण्यात आलं. पण मग प्रश्न असा राहतो का 20 दिवस सरकारने त्याला का दिले.